बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन 9000 झाडांची वृक्षतोड करण्याचा डाव फसलाय। कुर्ल्यातील आरटीआय कॉलेज परिसरात हा प्रकार उघडकीस आलाय। रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय? एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून नेमकं काय साध्य करायचंय आपण पाहूयात या रिपोर्टमधून। मुंबईत 9000 झाडं तोडण्याचा कट। आदित्य ठाकरेंचा मंगल प्रभात लोढांवर आरोप। मुंबईतील कुर्ल्यामध्ये रात्रीच्या अंधारात 9000 झाडं तोडण्याचा कट उधळण्यात आला। कुर्ल्यातील आयटीआय कॉलेज परिसरात रात्री हा प्रकार घडलाय। झाडं तोडण्यासाठी आलेला जेसीबी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच अडवला। मात्र या प्रकरणावरनं राजकारण तापण्याची शक्यता दिसते। कुर्ला आयटीआय परिसरात वर्षभरापूर्वी 9000 झाडं लावली होती। रात्रीच्या वेळेस 2 जण जेसीबी सोबत झाडं तोडण्यासाठी पोहोचले। जेसीबीनं संरक्षक भिंत तोडायला सुरुवात झाली। तोपर्यंत ठाकरे गटाचे पदाधिकारी मनीष मोरसकर घटनास्थळी पोहोचले। त्यांनी झाडं तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले। ठाकरे गटानं झाडांची कत्तल करण्याचा डाव उधळल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मंत्री मंगल प्रभात लोढांवर निशाणा साधलाय। याच परिसरात स्विमिंग पूल बांधण्यासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले। आता गंमत अशी झालेली आहे, रस्ता करण्यासाठी जे काल आपण पाहिलं असेल, मला काही पत्रकार मित्रांकडून माहिती आली रात्री अचानक की कुर्ला आयटीआय इथे 9000 झाडं कापण्याचा एक त्यांचा प्रयत्न होता। 48 प्रकारच्या प्रजाती आहेत त्या झाडांच्या। आणि गंमत अशी आहे की मागच्या जागतिक पर्यावरण दिनी ही 9000 झाडाचं मियावाकी अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं अर्बन फॉरेस्टचं एका वर्षात त्यांना ते नकोसं झालं आणि काहीतरी स्विमिंग पूल किंवा काय मैदानी खेळ वगैरे तिथे करण्यासाठी ह्यांनी आता काल हा घाट घातला होता। पण ह्याच्याही पुढे जाऊन आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय लोढा साहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता बांधत होतो। रस्ता करण्यासाठी 9000 झाडं काढणं गरजेचं आहे का? तेही जर तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता? आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात? म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिले। कुर्ला आयटीआय शेजारी बनवलेल्या मैदानासाठी पायवाट करायची होती। त्यासाठी भिंत पाडून तिथे प्रवेशद्वार बनवलं जाणार होतं असं लोढांनी सांगितलं। महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या 2 महिन्यांपासून शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान विकसित करण्याचं काम सुरू आहे। या मैदानाचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं करण्यात आलं असून येत्या 13 ऑगस्ट रोजी म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य देशी आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। आयटीआयच्या विद्यार्थ्यांना अडथळा न होता खेळाडूंना या मैदानाचा लाभ घेता यावा यासाठी मागच्या बाजूला पायवाटीसाठी एक स्वतंत्र दार बनवण्याचं काम काल सुरू होतं, ज्यामुळे बाहेरच्या बाजूला अवैधरित्या वाढणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशी वस्तीतील झोपड्यांना अडथळा येईल ही भीती आपणास असावी। मुंबईत प्रथमच निर्माण होणाऱ्या मराठमोळ्या अशा देशी खेळांच्या मैदानाचं स्वागत केलं पाहिजे, परंतु त्याऐवजी रोहिंग्या बांगलादेशींना वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न तर होत नाही ना हे तपासून पाहावं। अच्छा आहे की त्याने कोणाने कल्पना आली असेल की स्वप्न आलं असेल त्याचा माझ्याकडे काही जबाब नाही। 9000 झाडं सोडून मी एकही झाड तोडणार ना होते। तिथे ऑलरेडी ग्राउंड तयार केलेलं आहे। फक्त मागेचे रोहिंग्या बांगलादेशी त्यांचे ते वास्तव बाढत आहे म्हणून ते तिथे एकच झाले होते। ते मागच्या ग्राउंड रोडवर आम्ही ते ॲक्सेस घ्यायची होती, ते आमची जमीनवर आम्ही ॲक्सेस घेत होते। त्याने हल्लागुल्ला केला आणि सर्व ते रोखून ठेवला। तिथे काम सुरू आहे कन्स्ट्रक्शनच्या। तिथे देशी खेळाच्या मैदानाची तयारी सुरू आहे। मी DPDC फंड आणला, 6 महिन्यात काम सुरू आहे। काल त्याने कसा जाग आली ने काय केलं त्याने माहिती आहे। आरे मेट्रो कारशेडचं प्रकरण ताजं असतानाच कुर्ल्यात झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। ठाकरे गटाच्या हस्तक्षेपामुळे तुर्तास तरी झाडांची कत्तल टळली आहे। मात्र येत्या काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।